मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये एक प्रयोग केला होता, तुम्हाला दाखवला देखील होता की आपण एका झाडावरती 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांची बांधणी ही केली होती. त्यामध्ये आपण 2 व्हरायटीच्या वेगवेगळ्या आंब्याच्या काड्या ह्या बांधल्या होत्या आणि तो प्रयोग आपला सक्सेस झालेला आहे. कशा पद्धतीने सक्सेस झालेला आहे, आपण त्याची काय काळजी घेतलेली, कशा पद्धतीने हा कलम केला जातो याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, हा प्रयोग आपण साधारणपणे 30 दिवसा अगोदरती केला होता, म्हणजे 1 महिना पूर्ण झाला आणि 1 महिन्यामध्ये जो रिझल्ट आहे तो आपण पाहू शकता. खूप वेगळी पद्धत आपण वापरलेली की जेणेकरून आपल्याला एका झाडावरती 3 प्रकारचे वेगवेगळे आंबे हे पाहायला मिळतील. यामध्ये फक्त आपण 2 कलम ही बांधलेली आहेत. एक जो कलम आहे तो पूर्वीचा आहे, म्हणजे जी झाड आहे तीच व्हरायटीज आपण तिसरी फांदी ठेवलेली. आपण बघू शकता 3 फांदी, आता 2 फांद्यावरती आपण कलम बांधलेले आहेत आणि 1 फांदी आपण शिल्लक ठेवलेली. यामध्ये आपण केसर आणि बदाम ज्या 2 व्हरायटी आहेत त्या 2 व्हरायटीच्या आंब्याची बांधणी ही केलेली आहे आपण. यामध्ये आपण पाचर कलम म्हणजेच स्टोन ग्राफ्टिंग या कलमाचा आपण उपयोग केला आहे. हा कलम कशा पद्धतीने करतात याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते जाऊन आपण पाहून माहिती जी आहे ती घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एका झाडावरती अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कलम जे आहेत ते आपण करू शकता. झाडाची उंचीचा जर विचार केला आपण तर साधारणपणे 3 फुटाच्या आसपास आपल्याला उंची जी आहे ती झाडाची आपल्याला पाहायला मिळते. त्या झाडावरती आपण ही कलम बांधलेली आहेत. मित्रांनो, आपण आणखी एक प्रयोग केला आहे. एका झाडावरती आपण साधारणपणे 20+ कलमांची बांधणी केली. आता त्यामध्ये किती सक्सेस होतील किती न होतील याची अपडेट्स आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी मिळणार आहे. आत्ता फक्त 8 दिवस पूर्ण झालेत आपण कलम करून आणि 8 दिवसामध्ये आपल्याला आणखी ग्रोथ ही दिसत नाही. परंतु ज्या वेळेस आपला कलम हा 20 दिवसाच्या वरती जाईल त्यावेळेस आपल्याला सखोल माहिती जी आहे ती आपल्याला भेटून जाईल. यामध्ये कलम सक्सेस होतो आहे की न होतो आहे, किती कलम आपले सक्सेस झाले, अशा पद्धतीचे आपण केले. मित्रांनो, हा कलम अगदी सोपा पद्धतीने करता येतो, परंतु आपण काय करायचं, कलम केल्यानंतर वरतून पॉलिथिनची पिशवी बांधायची की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर जो रिझल्ट आहे तो पाहण्यासाठी मिळेल. तर मित्रांनो, हा आपल्याला प्रयोग कशा वाटला, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा की जेणेकरून आपल्याला असेच कलमाविषयी किंवा शेतीविषयी किंवा गार्डनिंग टॉपिक आपल्याला पाहण्यासाठी मिळतील. आणखी जर तुम्हाला काही कलमाविषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. त्याचं 100% आपल्याला उत्तर हे देण्यात येईल.